महत्वाची बातमी चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांना भोवळ आली। आता थांबायला पाहिजे असं म्हणत नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले। राणे वर्सेस राणे कधीच होणार नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलंय। सिंधुदुर्गातल्या मेळाव्यात नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। दोन्ही मुलं राजकारणात काम करतात, त्यामुळे मला थांबायला पाहिजे असं राणे म्हणाले। पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्याला विचारलं कशात त्रास कटकारस्थान करायला, आपण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बने। नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले तेव्हा त्यांचं सर्व कुटुंब व्यासपीठावर उपस्थित होतं। राणेंच्या निवृत्तीच्या संकेतानंतर त्यांच्या पत्नी भावुकही झाल्या। काल सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमात राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमध्ये राणेंचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात भाषणादरम्यान राणेंना भोवळ आली आहे। अशी बोलताना की मी वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीज 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती। आता मी परत ठीक आहे, आता परत एका शाळेत चाललो। नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले होते, पण राणे कुटुंबात कधीही राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही असं नारायण राणे म्हणाले। राणे विरुद्ध राणे सगळे स्टेजवर आहेत, एक घरात सगळे आम्ही एक आहोत, कधीच होणार नाही काय ही अपेक्षा कोण करत असेल नाही। राणे एक संघच राहतील। नगर परिषद निवडणुकीत भाजपमधल्या काही व्यक्तींकडून नारायण राणेंना डावललं गेल्याचा आरोप त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे यांनी केला होता। निलेश राणेंचा रोख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे होता। राणेंच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी मात्र बोलणं टाळलंय। नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगर अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे। त्यामुळे ती प्रचार रॅली तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं। पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेश अध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही, त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते। त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे। राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही। काल अमरावतीमध्ये नवनीत राणांनी भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये उपस्थिती लावली होती, तर आज नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसल्या। त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कोणाला असा सवाल उपस्थित होतोय। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार नवनीत राणांनी एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही पक्षांचा प्रचार सुरू केलाय। काल नवनीत राणांनी भाजपच्या प्रचारात उपस्थिती लावली होती, तर आज नवनीत राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केलाय। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि नवनीत राणांचे पती रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। अमरावतीत भाजप 68 जागांवर निवडणूक लढत आहे, तर 34 जागांवर युवा स्वाभिमान पक्षानं उमेदवार उभे केलेत। नवनीत राणा या भाजपमध्ये काल फडणवीसांच्या रोड शो वेळीही त्यांनी हजेरी लावली होती, पण आज त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला। ज्यांनी लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली त्यांच्या विरोधात प्रचार करणार असं नवनीत राणा म्हणाल्यात। इकडे म्हणतात की पडणेगे तो कटनेगे, मग तुम्ही नवरा बायको दोघं जण एका पक्षात काय, तुम्ही अलग अलग पक्षात काय, तुम्ही पुढे विभागले गेलेले आहे, एकत्र निवडणूक का लढत नाही? आम्ही नवरा बायको खरी आहे, बाहेर आमचे दोघांचे त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। बाहेर आल्यानंतर मी नवरा बायको नाही, पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करतो। भाजपचेच महापौर होणार आहे आणि रवीजी पहिले दिवशीपासूनच हे म्हणताय की आम्ही काही असलं
तरी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि आम्ही नेहमी आमच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्यांचं स्वागतच केलं आहे. परळी मी धनुभाऊला देऊन टाकली, मला आता माळा कोळीवर प्रेम करू द्या, पंकजा मुंडेंनी भुया उंचावणारं विधान केलं. यापुढे पंकजा मुंडे नांदेडच्या लोहगाव मधून लढण्याच्या देखील चर्चा रंगतायत. माळा कोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळा कोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढंच माळा कोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माळा कोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळा कोळीवर प्रेम करते. माळा कोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधामध्ये मनसेनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. मनसे नेते अविनाश जाधवांनी निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली. ठाण्यामध्ये उमेदवार कशा पद्धतीनं गायब करण्यात आली, तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. राज्यातील 10 पालिकांमध्ये तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याविरोधात मनसेनं थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. मुंबई हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल केल्या असून यातील एक याचिका अविनाश जाधवांनी, दुसरी अर्ज बाद झालेल्या उमेदवारानं आणि तिसरी एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केली आहे. याचिका वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून येण्यामागे दबाव, पैशांचं वाटप आणि लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर होत आहे, असा आरोप मनसेनं केलाय. बिनविरोध उमेदवार निवडण्यामागची प्रक्रिया ही पारदर्शक आहे का, याची चौकशी व्हावी. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा धमकी देण्यात आली का, याचा तपास करण्यात यावा. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्व ठरवण्यात यावी. या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी. तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे. बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी अविनाश जाधवांनी काही पुरावे आयुक्तांसमोर ठेवले आहेत. काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले. किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील. 68 ते 70 उमेदवार जे जवळपास 29 महानगरपालिकांमधून बिनविरोध निवडून आलेले आहेत. जोपर्यंत या बिनविरोध निवडणुकांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या निवडणुकांचे निकाल जाहीर करू नये, त्याच्यावर स्थगिती द्यावी. बिनविरोधवरून विरोधकांच्या होत असलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील आता पलटवार केलाय. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत. काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध. आता आले आमचे बिनविरोध. आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप, शिवसेना, महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला तर आमचे अविरोध आले. तर आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं सांगतो, विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. परभणीमधील प्रचार सभेतून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल, असं आश्वासन सुद्धा फडणवीसांनी यावेळी दिलं. या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल. आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी, भारतात परभणी. हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता. पण कधी विचार केलाय
पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याकडनं शाखांना भेटीगाठी दिल्या जात आहेत. यावेळी तेजस ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत. ठाकरेंनी वरळी, प्रभादेवी इथल्या शाखांना भेटी दिल्यात. मनसेच्या शाखेला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा दोन्ही पक्षांच्या शाखांना भेटी देत आहेत. धारावी, कुर्ल्यामधील शाखांना ते भेटी देत आहेत. तर रश्मी ठाकरे मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या शाखेला भेट देणार आहेत. युती धर्मावरून रवींद्र चव्हाण आणि अजित पवार यांच्यामध्ये जुंपली आहे. महायुती धर्म केवळ भाजपानेच पाळावा असं नाही, दादांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मी सुद्धा प्रत्युत्तर देणार नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. यावर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही सुद्धा पाळतोय असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. युतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये. त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं. त्यांनी तसं म्हणू नये, आम्ही बोलणार नाही. रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. कुलाब्यामधील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी दिली नाही असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दमदाटीच्या वादानंतर समोर आलेल्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय. कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळानंतर ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधवांच्या कृतीबाबत महापालिकेनं राज्य निवडणूक आयोगाला अहवाल दिलाय. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही असं अहवालामध्ये म्हटलंय. अहवालामध्ये नेमकं काय? कुलाब्यातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल, आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले. तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधवांच्या कृतीबाबत पालिकेच्या अहवालामध्ये प्रतिकूल मत नोंदवलं गेलंय. कृष्णा जाधवांची कृती कायद्याच्या कसोटीवर उचित असली तरी व्यावहारिक आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य नव्हती. अखेरच्या क्षणी उमेदवारांची गर्दी झाल्यास टोकन देण्याच्या सूचना असतात. मात्र नियमांवर बोट ठेवून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता. 5 वाजण्यापूर्वी कृष्णा जाधवांच्या दालनात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र जाधवांनी 5 वाजता आपल्या दालनाचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास कृष्णा जाधवांनी नकार दिला. जनता दल आणि आपचे उमेदवार दालनाबाहेरील कार्यालयामध्ये होते. त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्मचारी अर्जांची प्राथमिक छाननी करत होते. तसंच यावेळेला उमेदवारांना टोकन क्रमांकही देण्यात आला होता. तरीही केवळ आपल्या दालनात 5 वाजण्यापूर्वी आला नाहीत म्हणून अर्ज नाकारण्यात आले. आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. नार्वेकरांचा संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील प्रकार अहवालामध्ये सांगत आता अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जनता दलानं तक्रार मागे घेतल्याचं सांगितलंय. जेडीएस जरी मागे हटलं असलं तरी राज्य निवडणूक आयोगाच्या समोर माझी तक्रार कायम असल्याचं हरिभाऊ राठोड म्हणाले. जनता दल युनायटेडनी एक तक्रार दिली इलेक्शन कमिशनकडे की त्यांना अर्ज भरण्यात 4 वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलंय की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती. अर्थातच आम्ही नार्वेकर वर आरोप केलेला आहे. आमच्यासाठी महत्वाचं आहे आजच्या घडीला की हे जे 12 लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. मी यांना न्याय मिळवून देणार आहे या 12 लोकांना, त्यासाठी माझा प्रयत्न आहे. हेच लढीचा डाव आहे. म्हणजे मी तर चुकलो ठीक आहे, पण ते कशासाठी आले होते? ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. ते पूर्णपणे दोषी आहेत, त्यांनी दबाव आणला, हे उघड आहे. ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे
त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल. यावेळेला नार्वेकरांनी निलंबित करण्याच्या ठाकरेंच्या मागणीवर सुद्धा उत्तर देत पलटवार केलाय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत. उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार. तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत. ते सीसीटीव्ही जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं. तिथल्या ज्या उमेदवार, जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. फोर्ट परिसरामधील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेबांचा पुतळा झाकण्यात आलाय. साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती मिळते. पुतळा झाकल्यामुळे संजय राऊतांनी टीका केली. बाळासाहेबांची भीती वाटते आणि म्हणून पुतळा झाकला का, असा सवाल राऊतांनी केलाय. बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी बसलेली आहे, ते भले काही बोलत असतील हो, बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे आहेत, झाका ना. फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का कव्हर केला किंवा झाकला? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला. मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे मी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत. अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत. बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही, हे आमचं स्पष्ट मत. निवडणूक आयोग असेल की त्यांच्या माध्यमातून काही सर्क्युलर जारी होतात की काय आपण त्या ठिकाणी झाकायला हवंय, किंवा कुठे आपण बघतो की जी काही कामं केलेली असतात त्याच्यावरती सुद्धा बोर्ड लावण्यात येतात, गाड्यांवरती बोर्ड लावण्यात येतात. त्याच्यातला हा एक प्रकार असू शकेल, किंवा जसं तुम्ही सांगताय की बीएमसीची डागडुजी चाललेली आहे आणि त्याच्यासाठी ते झाकण्यात आलं असेल. परंतु संजय राऊत यांना रोज सकाळी उठून सनसनाटी काहीतरी तयार करायची आणि बातम्या करायच्या, हा त्यांचा रोजचा उद्योग आहे. किती बाळासाहेबांना झाकलं तरी बाळासाहेब कोणाच्या मनातून जाणार नाहीत. त्यामुळे बाळासाहेब दिसू नये म्हणून जर कोणाचं कारस्थान असेल, आपण 2012 नंतरही राज्यात आपले आमदार निवडून आणले का? तर बाळासाहेबांचा सुपुत्र आहे या विश्वासावर आणले. त्यामुळे बाळासाहेब आणि उद्धवजी किंवा आता राजजी हे एक समीकरण महाराष्ट्राला बनलेलं आहे. असरुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केलाय. 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? मी 6 मुलं जन्माला घातली, असं असरुद्दीन ओवैसी म्हणाले. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या नवनीत राणांच्या विधानाचा खासदार असरुद्दीन ओवैसींनी समाचार घेतलाय. यावर नवनीत राणा यांनी सुद्धा पलटवार केलाय. अरे करो ना भाई, तुम भी करो, सब करो, कौन रोक रहा? जाती राय क्या है? मैं तो 6 पैदा करा, आप भी करो, कौन बोल रहे? आपको कोई रोक तो है क्या? और आज से 8 दिन 10 दिन पहले आप जाइए, मोहन भागवत चंद्रबाबू नायडू बैठे हुए हैं, उनकी मौजूदगी में चंद्रबाबू नायडू बोल रहे हैं कि 3 से ज्यादा बच्चे पैदा करो. अरे करो ना भाई, कौन रोक रहा है तुम्हारे को? हमारा जो TFR रेट बहुत गिर चुका है और सबसे ज्यादा TFR रेट गिरा है मुसलमानों का. 200% यांची जी संख्या वाढलेली आहे त्यावर जे मी बोललेली आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की जर येणाऱ्या काळामध्ये जनसंख्या नियंत्रण बिल जर आला तर तुम्ही त्याच्यावर सपोर्ट करणार की नाही करणार. यांना जेव्हा आपण विचारतो ते म्हणतात नाही आम्ही सपोर्ट नाही करत, आम्ही संविधानाला नाही मानत, आम्ही संविधानाला मागे ठेवू आणि कुराणला सोमन ठेवू. जेव्हा हे पद्धतीचे भाषा करतात त्यांना विचारा की देश पहिले, संविधान पहिले की कुरान पहिले. तर यांचं उत्तर तुम्हाला माहित पड़न. जो भारत माता की जय नहीं बोलता, जो वंदे मातरम नहीं बोलता, उन्होंने हमको सिखाना नहीं हमने क्या करना और क्या नहीं करना. इस देश में रहना है तो उस तरीके से रहना है जो बाकी लोग हिंदू लोग रहते हैं, नहीं तो जिनको ज्यादा प्यार है वो. महत्वाची बातमी, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो काढण्यात आलेला आहे. चंदनी कोळीवाडा, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी हा रोड शो काढला जातोय. ही थेट दृश्य आपण पाहतो ठाण्यामधली.
ठाणे महापालिकेमध्ये खरं तर शिवसेनेचे 7 नगरसेवक हे बिनविरोध ठरलेले आहेत, तर उर्वरित जे नगरसेवक आहेत त्यांच्या प्रचारासाठी म्हणून उर्वरित उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदेंचा हा रोड शो. उमेदवारांना सोबत घेत या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो काढलेला आहे. संकेतावरून नारायण राणेंनी आता युटर्न घेतलेला आहे. लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही तर पदाचा उपयोग काय असं म्हटल्याचं राणेंनी म्हटलं. निवृत्त होतो असं मी म्हणालोच नाही असं नारायण राणे म्हणाले. साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून. कोणी दिले आपल्याकडून असं नाही. वाक्य माझं नीट बघा. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदाचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण